हा कलर माझ्या नाही म्हणत होते, पण माझी लेक लय वर्षातून आली आता माझ्याकडं. आता बस, पण आता किती वर्षातून आली, एवढं दुखलं माझ्या वासराचं. असं वाटतं की दोन्ही साड्या तुझ्यावर चांगल्या वाटतात. मग दोन्ही पण घ्या. तिच्या आई बापाला पोरींच्या आशीर्वादाने काहीच कमी नाहीये. लेक आम्हाला जावई एवढे चांगले भेटले. ही याच्यात बस झाली, लय साड्यात घरी पडल्या. या दोघांमधून कोणती आवडली? ही आम्हाला पण तीच आवडली. कारण हा कलर आहे माझ्याकडे. आहे, माझ्याकडे तो कलर नाही. हा, मग जो कलर आवडला घे, तुला जो पण आवडल. आणि असं म्हणू नका आमच्या लेकींसाठी त्यांचे आम्ही आहे तोपर्यंत कधी दरवाजे खुलले. लेकी जावयासाठी आम्ही आहे तोपर्यंत. हा, आणि ते हे बाय, सांग बाई तुझी वहिनी कशी आहे? आमची बहिणी हातात देतात सगळं, काहीच हात लावून देत नाही कशाला. ये बाय येते. मग त्या वहिनीचं लय कौतुक चाललंय, पण वहिनीला न्यायचंय. आणि वहिनीचा नवरा काय जाऊ दे. समुद्र नाही पाहिला. आम्ही म्हटलं चल बाई तू आता सुट्ट्या करायला. हे बघा पोरं. आणि आम्ही सगळी तयारी केली. तिकडे पण मी सांगितलं मी तुम्हाला 8 दिवसात आणून सोडते, पण तिचं काय तिच्या नवऱ्याला करमत नाही तिच्याशिवाय. आता आपण काय करावं सांग. हा हा, मग चला आमचं काय. रागात बोलले की मग मम्मी काय बोलते काय? हे बघा आता सगळ्यांची तयारी झाली. हे बॅगा बिगा भरल्या निघाले. आता आम्हाला घर एकदम खाली खाली लागन 2-4 दिवस सगळे. आता मी पाहते अजून त्याला माझ्या सगळं राहिल्यावर बरं वाटतंय. मैत्रीण त्याच्यामुळे आजारी त्या पण बरं वाटतंय. आम्ही दोघी पण मी पण थोडी कमी आजारी. तुझी साडी दाखव, चांगली आहे का, आवडली का? हा ना, दोघी मिळून. तिला म्हणलं वाड्यामध्ये रूम बहान, मी येते. ते आम्हाला एक रूम दे, तुम्ही दोघं. हा, आणि करून खाणार नाही दोघी. एक रूम बांध म्हणलं. उपाशी राहते. लहू आणि तू ह्या रूम मध्ये राहा, आम्हाला तुझ्या समोर रूम दे. एवढ्या रूम भाड्याने आम्हाला एक देऊन भाड्याच्या रूम मध्ये काय राहतात तुम्ही? काय का बरं नाही राहणार? मला तर ब्लाऊज शिवून आहे डायरेक्ट. माझ्या मापाचं ब्लाऊज शिवून घेऊन ठेवलं होतं. तुला आवडली का साडी? लय आवडली मला साडी. मग अशी मी गेला ना, मला डायरेक्ट दुकानात नेते. आणि ताई मला बाकीचं माहित नाही, तुम्हाला जी आवडून ती साडी घ्यावं लागते. आणि मला म्हणते माणूस एखाद्या बायकाच्या यालाच हे करतं बरोबर का? नाही मला जात नाही साडी घ्यायला स्वतःसाठी, असं राहतं. त्याच्यामुळे बाकीचं काय नाही. चला आवरा तुमचं लवकर आवरा. चला आता आम्ही आवरतो, निघतो. आता माझं 2 भरोसे गेले तर लगेच निघा, नाही तर थांबून पिये. हा, बोईसरचे यांचे ब्लॉग बघा. मग आमचे आता मी सांगू राहिले ना, माझ्या अजून गोळ्या शिल्लक. बोला. चालू माझा आता अजून 2 भरोसे, कारण गोळ्या आणलेल्या नाहीये. गोळ्या आणावं लागतील. आमच्याकडे पण मेडिकल आहे. जाऊ का नको, वेगवेगळ्या भेटतात. त्या घडीत अशी तब्येत, घडीत तशी तब्येत. पण पाहू, अजून अर्धा तास आहे आम्हाला निघायला. जर मला निघणं झालं तर मग बोईसरचे.